Hello everyone, welcome to the Ejutisha. Today we are going to learn class 7, chapter number 14, algebraic formulae expansion of squares in practice set 53. So आज आपण practice set 53 ला स्टार्ट करणार आहोत. त्यामधील फर्स्ट क्वेश्चन आहे फॅक्टराइज द फॉलोइंग एक्सप्रेशन. यामध्ये आपल्याला एक एक्सप्रेशन दिलेली आहेत. ते आहे बायनॉमियल एक्सप्रेशन. त्याचे आपल्याला फॅक्टराइज करायचं आहे. ओके, या ठिकाणी बघा आपल्याला पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर दिलेला आहे. हा एक्सप्रेशनला आपल्याला फॅक्टराइज करायचा आहे. या दोघांमध्ये मायनसचं साइन आहे आणि ते स्क्वेअर्समध्ये आहेत. तर आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये त्याला एक्सप्रेस करायचं आहे. सो बघा येथे एचा स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इन ब्रॅकेट. ओके, सो याला एक्सप्रेस करताना याचे फॅक्टराइज करताना आपल्याला ए प्लस बी अँड ए मायनस बी या पद्धतीने एक्सप्रेस करायचं आहे. याचे हे फॅक्टर्स आहेत. सो आपल्याला पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर इन ब्रॅकेट याला पण आपल्याला फॅक्टराइज करताना पी प्लस बी क्यू अँड पी मायनस क्यू या पद्धतीने करावे लागेल. सेकंड प्रॉब्लेम 4x स्क्वेअर मायनस 25y स्क्वेअर. या ठिकाणी बघा एक्सप्रेशन दिलेलं आहे ते स्क्वेअरमध्ये आहे. परंतु आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, 4 स्क्वेअर आहे म्हणजे 4 हा कोणाचा तरी स्क्वेअर आहे. म्हणून आपण काय करणार आहोत, ते 2x स्क्वेअर करणार आहोत. मीन्स 4x स्क्वेअर झालं. मायनस 25 हा 5चा स्क्वेअर आहे म्हणून 5y स्क्वेअर आपण या पद्धतीने याला लिहू शकतो. ओके, सो बघा या ठिकाणी हे बायनॉमियल एक्सप्रेशन आहे. आपल्याला हा बायनॉमियल एक्सप्रेशन मिळालेला आहे. हा स्क्वेअर्समध्ये आहे. सो आपण याला या मेथडने लिहू शकतो. ए मायनस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू ए प्लस बी इन ब्रॅकेट अँड ए मायनस बी इन ब्रॅकेट. ओके, सो हा जो 2x स्क्वेअर आहे आपला मायनस 5y स्क्वेअर हा या मेथडने आपल्याला लिहिता येतो. याचे फॅक्टर्स आपल्याला या पद्धतीने काढता येतात. 2x प्लस 5y अँड 2x मायनस 5y. बघा या ठिकाणी 2x स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे, 4x स्क्वेअर आहे आणि 5y आणि मायनस 5y आहे म्हणजेच काय 25y होणार आहे. प्लस आणि मायनसमध्ये दोघांमध्ये मायनसचा साइन येईल. प्लस मायनस मायनस. ओके, हे फॅक्टर आहेत 2x स्क्वेअर मायनस 5y स्क्वेअर्स. थर्ड बघा y स्क्वेअर मायनस 4. याला आपण एक्सप्रेस करताना काय करणार आहोत, y स्क्वेअर ॲज इट इज घेणार आहोत आणि या 4ला 2 स्क्वेअर्स प्रमाणे आपण लिहू शकतो. म्हणजे आपल्याला हे बायनॉमियल एक्सप्रेशन मिळालेलं आहे. सो आपल्याला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या फॉर्म्युला याच्यावर अप्लाय करायचा आहे. ए प्लस बी ए मायनस बी हा फॉर्म्युला मी प्रत्येक वेळी इथे राईट करत आहे जेणेकरून तुम्हाला हा एक्झाम्पल सॉल्व करताना लक्षात येईल. सो बघा या ठिकाणी y स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर दोन्हींचे स्क्वेअर्स आपल्याला मिळालेले आहेत. तर आपण याला एक्सप्रेस या पद्धतीने करू शकतो, y प्लस 2 अँड y मायनस 2. ओके, या पद्धतीने आपण याला एक्सप्रेस करू शकतो. याचे हे फॅक्टर्स आहेत. y स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर्सचे हे फॅक्टर्स आहेत. ओके, पी स्क्वेअर मायनस 1/2 25. ओके, सो बघा आता या ठिकाणी आपल्याला बायनॉमियल एक्सप्रेशन आधी मिळवायचं आहे. सो आपण या ठिकाणी पी स्क्वेअर मायनस 125 हा 5चा स्क्वेअर आहे. ओके, सो आपल्याला या ठिकाणी स्क्वेअर्स मिळालेला आहे. तर आपण याला पी स्क्वेअर मायनस 1/5 स्क्वेअर्स या पण पद्धतीने आपण त्याला लिहू शकतो. तर आपल्याला या ठिकाणी दोन्हीचे स्क्वेअर्स मिळालेले आहेत. सो आपण या ठिकाणी आता ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर्स हा फॉर्म्युला त्यांना अप्लाय करू शकतो. ए प्लस बी इन ब्रॅकेट अँड ए मायनस बी इन ब्रॅकेट. ओके, सो पी स्क्वेअर मायनस 1/5 स्क्वेअर याला या फॉर्म्युल्याप्रमाणे एक्सप्रेस करू शकतो. तर बघा पी प्लस 1/2 5 आणि पी मायनस 1/5. ओके, सो आपण याचे हे फॅक्टर्स आहेत आणि याला आपण या पद्धतीने एक्सप्रेस करू शकतो. ओके, या ठिकाणी बघा 9x स्क्वेअर्स आहे मायनस 1/2 16y स्क्वेअर. सो 9 हे 3चा स्क्वेअर्स आहे म्हणून आपण याला 3x स्क्वेअर्स या पद्धतीने
घेऊ शकतो -1 16 हा 4चा स्क्वेअर आहे 4 स्क्वेअर्स y स्क्वेअर्स ओके 4चा स्क्वेअर आणि या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे y स्क्वेअर्स दिलेला आहे. सो बघा या ठिकाणी आपल्याला बायनॉमियल फॉर्म मध्ये आपण कसं लिहू शकतो याला पहा. आपल्याला या ठिकाणी दोन्ही टर्म्सचा स्क्वेअर्स फाइंड झालेला आहे. सो आपण हा फॉर्म्युला आता त्यावर अप्लाय करूयात. a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इन ब्रॅकेट इक्वल टू a प्लस बी इन ब्रॅकेट a मायनस बी इन ब्रॅकेट ओके. सो बघा या ठिकाणी 3x स्क्वेअर मायनस 1/2 4 स्क्वेअर्स y स्क्वेअर्स याला आपण 3x प्लस 1/2 y आणि 3x मायनस 1/4 या टर्म मध्ये लिहू शकतो. नेक्स्ट एग्जाम्पल x स्क्वेयर माइनस 1/x स्क्वेयर. सो हम x स्क्वेयर माइनस 1 का स्क्वायर 1 ही होता है, x चा स्क्वेअर x ओके. आता या ठिकाणी आपण x स्क्वेअर मायनस याला आपण या पद्धतीने लिहू शकतो x 1/2 x ब्रॅकेट स्क्वेअर ओके. तर आपल्याला या ठिकाणी बायनॉमियल फाइंड झालेला आहे. तर आपल्याला आता a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला यावर अप्लाय करायचा आहे. a प्लस बी इन ब्रॅकेट a मायनस बी इन ब्रॅकेट. सो x स्क्वेअर मायनस 1/x ब्रॅकेट स्क्वेअर तर x प्लस 1/x अँड x प्लस 1/x मायनस मायनस इथे मायनस येईल ओके. या पद्धतीने आपण याचे फॅक्टर्स काढलेले आहेत ओके. 7th नंबरचा एक्झाम्पल आहे a स्क्वेअर बी मायनस ए बी. या ठिकाणी आपल्याला a स्क्वेअर बी मायनस ए बी दिलेला आहे. तर आपल्याला याचं बायनॉमियल काढताना आधी कॉमन काढावे लागेल. प्रत्येक वेळी हा फॉर्म्युला अप्लाय होणार नाही. काही एक्झाम्पल्सवर हा फॉर्म्युला अप्लाय होणार आहे. तर या एक्झाम्पलवर फॉर्म्युला अप्लाय होतो का नाही होतो हेच आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं आहे. तर बघा आता या ठिकाणी हे a स्क्वेअर आहे आणि या ठिकाणी पण a आहे म्हणून आपण या ठिकाणी a कॉमन घेऊयात ओके. आणि हा b दोन्ही टर्म्स मध्ये आहे म्हणून या ठिकाणी आपण b एक कॉमन घेऊयात. ए बी हे कॉमन घेऊयात इन ब्रॅकेट a एकदा घेतलेला आहे आपण म्हणून आपण या ठिकाणी a एकदाच येईल ओके. b ऑलरेडी आलेला आहे सो आणि b एकदाच आहे या ठिकाणी त्यामुळे आपण या ठिकाणी b घेणार नाहीत ओके. a या ठिकाणी ऑलरेडी एकदा घेतलेला आहे त्यामुळे आता a येणार नाही आणि b पण या ठिकाणी एकदा आहे आणि आपण ते घेतलेलं आहे त्यामुळे b पण येणार नाही. मग काय राहणार a b तर येणार नाही -1 येईल ओके. तर बघा ह्याचं जर आपण जर केलं तर a स्क्वेअर येईल ओके. a स्क्वेअर येईल याचे हे फॅक्टर्स निघलेले आहेत आणि हे जर केलं तर a स्क्वेअर येईल आणि b ओके. ए बी a स्क्वेअर b येईल आणि हे ए बीचं 1 आहे -1 आहे म्हणून या ठिकाणी ए बीच राहील ओके. ह्याचं एक्सप्रेशन या पद्धतीने झालेलं आहे. सो आपल्याला हा फॉर्म्युला जो होता a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अँड a प्लस बी मायनस a मायनस बी हा फॉर्म्युला याच्यावर अप्लाय नाही होत. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूयात. 4x स्क्वेअर y मायनस 6x स्क्वेअर ओके. आता या ठिकाणी पण आपल्याला कॉमन काढावे लागतील. आता 4 मध्ये x स्क्वेअर आहे ओके बाय. आता 4 मध्ये आपण 2 चा स्क्वेअर काय होतो 4 होतो. आपण या ठिकाणी 2 हे कॉमन काढूयात ओके. 2x स्क्वेअर का तर हे x स्क्वेअर इथे पण आहेत आणि x स्क्वेअर इथे पण आहेत म्हणून आपण x स्क्वेअर हे कॉमन घेतलेले आहेत आणि यामधील 2 हे आपण कॉमन घेतलेले आहेत ओके. 2 चा स्क्वेअर 4 आहे म्हणजे 2 कॉमन निघू शकतो या ठिकाणी तो जो आपण काढून घेतलेला आहे ओके. आता या ठिकाणी 2 राहतात 4 मधले आपण 2 ने जर 4 ला डिवाइड केलं तर आन्सर काय येतं 2 2 जा 4 मीन्स आपण या ठिकाणी 2 घेणार आहोत आणि हे राहिलेले y x या ठिकाणी कॉमन घेतलेले आहेत ओके. मायनस आता या 6 ला जर या 2 ने डिवाइड केलं 6/2 2 3 जा 6 म्हणजे 3 येणार ओके. 3 आन्सर आहे म्हणजे 3. x स्क्वेअर आपण ऑलरेडी घेतलेला आहे म्हणजे आपलं -3 येईल ओके. या ठिकाणी आपला आन्सर आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. 1/2 to y स्क्वेअर मायनस 8z स्क्वेअर ओके. सो आपल्याला या ठिकाणी पण आपल्याला कॉमन काढावे लागेल. 1/2
8 मध्ये पण 1/2 असणारच 100%. सो आपण 1/2 कॉमन मध्ये घेऊयात. या ठिकाणी काय आता 1/2 घेतल्यामुळे 1/2 तर नाही घेऊ शकणार. या ठिकाणी आपण बाय स्क्वेअर घेणार आहोत मायनस. आता 8 बघा या ठिकाणी 8 अपॉन 1/2 ने जर याला डिवाइड केलं तर हे जे 2 आहेत हे डिव्हिजन मध्ये आहेत, हे वरती जाऊन काय होणार आहेत 8/2, 2 4 जा 8. ओके. सो या ठिकाणी आपला आन्सर काय लिहिलं आहे 4 आहे, म्हणजे 4z². ओके. आपलं या आन्सर आलेला आहे, म्हणजे 4चा स्क्वेअर 8 आहे अँड z². ओके. आपलं हे याचे फॅक्टर्स निघलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, सॉरी या एक्झाम्पलवर आता a² मायनस b² हा फॉर्म्युला अप्लाय होणार आहे, a प्लस बी अँड a मायनस बी. ओके. आपला आन्सर काय आलं होतं 1/2 y² मायनस 4z² z² आलं होतं आपलं आन्सर. ओके. सो आपण याला या पद्धतीने राईट करू शकतो 1/2 टू y² मायनस 4z². ओके. तर बघा या ठिकाणी आपल्याला दोन्हींचे स्क्वेअर्स फाइंड झालेले आहेत, म्हणजे आपण हा फॉर्म्युला यावर अप्लाय करू शकतो. तर आपण काय करणार आहोत या ठिकाणी y प्लस 4z आणि y मायनस 4z. ओके. हे 1/2 आहेत, तर या ॲज इट इज या ठिकाणी आपल्याला 1/2 लागणार आहे. ओके. या ठिकाणी आपला आन्सर आलेला आहे, म्हणजे हा फॉर्म्युला या एक्झाम्पलवर अप्लाय झालेला आहे. आता लास्ट क्वेश्चन आपला राहिलेला आहे, लास्ट प्रॉब्लेम, तो आहे 2x² मायनस 8y². तर याचे फॅक्टराइज करताना आपल्याला काय करावे लागेल, आता हा 2 आहे आणि याच्यामध्ये पण 2 आहेत, म्हणजे आपल्याला 2 या ठिकाणी आपण कॉमन काढूयात. बघा आपल्याला स्क्वेअर्स मध्ये आहे, बट आपल्याला याचे फॅक्टर्स काढायचे आहेत. सो आपण याचे 2 कॉमन काढूयात. सो आपण इथे 2 कॉमन काढलेले आहेत, म्हणजे 2 एकदाच आहेत या ठिकाणी. सो आपण इथे x² घेणार आहोत मायनस. आता 8 न जर 2 ला डिवाइड केलं या 2 ने, ओके, या 2 ने, हे मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत, इकडे गेल्यानंतर ते डिव्हिजन मध्ये होतात, म्हणून डिवाइड करायचं आहे. 2 1 जा 2, 2 4 जा 8, म्हणजे या ठिकाणी 4y² येते. ओके. लक्षात आलंय का? 4y² आपलं या ठिकाणी येईल. सो आपल्याला काय करावं लागेल, आता याच्यामध्ये स्क्वेअर्स आलेले आहेत, दोन्ही स्क्वेअर्स फाइंड झालेले आहेत. तर बघा 2 ॲज इट इज घेऊयात, x² घेऊयात मायनस. आता हा 4 जो आहे ह्याचे पण आपल्याला फॅक्टर्स काढता येतात, 2² y². ओके, काढता येतील. आता जर याचं जर आपल्याला स्क्वेअर्समध्ये करायचं असेल, आपल्याला जर तो फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायचा आहे याच्यावर, सो आपण या पद्धतीने करू शकतो x² मायनस 2y ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. या पद्धतीने आपण काय करणार आहोत, मांडून घेणार आहोत. आता आपल्याला काय करायचंय, दोन्हीचे आपल्याला दोन्ही टर्म्सचे स्क्वेअर्स मिळालेले आहेत. सो आपण याला फॅक्टराइज करताना हा फॉर्म्युला अप्लाय करणार आहोत, a² मायनस b². ओके. a प्लस बी इन ब्रॅकेट a मायनस बी इन ब्रॅकेट. ओके. सो 2x² मायनस 2y². तर बघा या ठिकाणी x प्लस 2y, x मायनस 2y. 2 आहेत या ठिकाणी, 2 ॲज इट इज घेणार आहोत. ओके. आपला आन्सर या ठिकाणी आलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.